आपण आणि आत्मविजय. तथागत गौतम बुद्ध प्रवचन. जर स्वतःला स्वत्व असेल तर त्या स्वत्वावर विजय मिळवण्याचा परिपाठ ठेवावा. हा बौद्ध जीवन मार्ग आहे. मनुष्य हा स्वतःचा स्वामी आहे. दुसरं कोण स्वामी असू शकणार? मनुष्य जेव्हा स्वतःचा संयम करू शकतो तेव्हा त्याच्यासारखा स्वामी मिळणे कठीण. जो मूर्ख मनुष्य अरहंत, आर्य, शीलवान माणसाचे शासन उल्लंघित करतो आणि खोट्या धर्मसिद्धांताच्या मागे लागतो, त्यांचे ते दुष्कृत्य कथक बोरीच्या फळासारखे त्याच्या स्वतःच विनाशाला कारणीभूत होते. आपणच पाप करतो आणि आपणच त्यामुळे मलिन होतो. आपणच पापाचा त्याग करतो आणि आपणच आपणाला शुद्ध करू शकतो. शुद्धी आणि अशुद्धी या स्वतःच अवलंबून आहे. कोणी दुसऱ्याला शुद्ध करू शकत नाही. जो केवळ सुख उपभोगण्यासाठी हपापलेला आहे, जो असंयमित, खादाड, आळशी, दुबळा आहे, तो आपल्याच आतताईपणाने नाश पावेल. ज्यामुळे वाऱ्याने दुबळे झाड नाश पावते त्याप्रमाणे. ज्याच्या ठिकाणी भोग लालसा नाही, ज्याने इंद्रिय दमन केलेले आहे, जो खाण्यात नेमस्त असतो, जो विश्वास आणि बळकट असतो, तो ज्याप्रमाणे वज्रकाय पर्वत वाऱ्याने उलथून पडत नाही, त्याप्रमाणे तो पतन पावत नाही. जर माणसाला स्वतः संबंधी प्रेम असेल तर त्याने स्वतःवर दक्षतेने लक्ष ठेवले पाहिजे. प्रथम स्वतःची सन्मार्गावर स्थापना करावी आणि मग दुसऱ्याला त्याचा उपदेश करावा. शहाण्या माणसाने स्वतःला दोष लागेल असे वर्तन करता कामा नये. स्वतःचे दमन करणे फार कठीण आहे असे म्हणतात. जर माणूस दुसऱ्याला ज्याप्रमाणे उपदेश करतो त्याप्रमाणे स्वतः वागला तर असा आत्मसंयमी हाच खरा दुसऱ्यावर स्वामित्व गाजविणारा होऊ शकतो. स्वतः केलेल्या पापाबद्दल स्वतःलाच भूदंड भरावा लागतो. माणूस स्वतःला स्वतःच शुद्ध करू शकतो, तेथे दुसरा कोणी शुद्ध करण्याला येत नाही. युद्धात शेकडो वीरांना जिंकणारा परमवीर नसून जो आत्मविजय मिळवतो तोच परमवीर होय. प्रथम स्वतःची सन्मार्गावर स्थापना करावी आणि मग दुसऱ्याला त्याचा उपदेश करावा. शहाण्या माणसाने स्वतःला दोष लागेल असे वर्तन करता कामा नये. जर माणसाला स्वतः संबंधी प्रेम असेल तर त्याने स्वतःवर दक्षतेने लक्ष ठेवले पाहिजे. स्वतः केलेल्या पापांबद्दल स्वतःलाच भूदंड भरावा लागतो. नमो बुद्धाय.